महान सम्राट अशोक जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। सम्राट अशोकांचा विजय असो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। तथागत भगवान बुद्धाचा 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 विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो। आहे पाहिली.
वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। कामगार नेते कार्यक्रमाचे सर्वांचे सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो आहे आणि आपल्या या सम्राट अशोक विहारातर्फे स्वागत करतो। स्वागत करावं। माननीय राजेशजी निंबाळकर साहेब, या कार्यक्रमाचे अतिथी माननीय चंद्रकांत, माननीय या कार्यक्रमाला उपस्थिती यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो आहे। भूमिका गरवी यांनी त्यांनी सरांचं स्वागत करावं। आमच्या या मंडळ राज्य अध्यक्ष माननीय नंदकिशोरजी तरवाडे यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो आहे। शशिकला मेश्राम यांना आपण आमंत्रित करतो आहे हेमंत तरवाडे यांना की त्यांनी आमच्या या सम्राट अशोक मानव कल्याण मंडळाचे सचिव माननीय मेश्राम यांचं सम्राट अशोक मानव कल्याण मंडळ सर्वांचे स्वागत। कार्यक्रमाला उपस्थित आमचे भाऊ नितीन भाऊसाहेब यांना विनंती करतो मी सर्वप्रथम आपण भारतीय राज्याचे शेतीचा आकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन आजच्या या सम्राट केंद्राच्या प्रसंगी उपस्थित सभासदांचे अध्यक्ष उद्योगाचे माननीय अध्यक्ष या ठिकाणी आवर्तून
कार्यकारी मंडळाचे सचिव आयुष्यमान ईश्वर मेश्रामजी, उपाध्यक्ष उत्तम नाईक साहेब, कोषाध्यक्षा श्रीमती सुनीता गजबीर, प्रीतम नागदेवीजी, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले नागपूर महानगरपालिका सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक, बुद्धविहार महिला समितीचे संपूर्ण कार्यकारी मंडळ, उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छिन आपल्या सर्वांना की आपण मला माझ्या वस्तीतील बुद्धविहारामध्ये या ठिकाणी निमंत्रित केलं. खरं म्हणजे याला निमंत्रण म्हणणार नाही, तर एक हक्कानं आपण मला या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल मी आपला आभार मानतो. आणि क्षमा यासाठी मागतो की जस्ट मी आपल्या विहाराच्या परिसरात पोहोचत होतो तर मला नागपूर सुधार करण्याचे सभापती श्री मनोज सूर्यवंशी यांचा फोन आला की ते सपत्नीक माझ्याकडे 7:30 वाजता घरी पोहोचत आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी मी विनंती केली की मला बोलून जाऊ द्या, म्हणजे मला त्यांना पण वेळ देता येईल आणि चर्चा करता येईल. खरोखरच या ठिकाणी येऊन मला अत्यंत आनंद झाला. आणि मी दिवसभरातला माझा जो थकवा होता, जो आम्हा लोकांना राजकारणात राहून एक स्ट्रेस येतो, तो इथं आल्यानंतर माझा पडून गेला. अशा पद्धतीची शांती या परिसरात प्रवेश केल्याबरोबर मिळाली. आणि तुम्हा सर्वांचं कौतुक करायला पाहिजे मी खऱ्या अर्थानं की तुम्ही जे बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षा देऊन आम्हाला जे वचनं दिली होती, त्याचं सातत्यानं पालन करून या विहारामध्ये एक जिवंतपणा आपण ठेवलेला आहे. अनेकदा मला काळजी असते की मी इतके बुद्धविहार बांधून दिलेत, त्या बुद्धविहारामध्ये ना साफसफाई होत बरोबर, ना त्या ठिकाणी प्रार्थना होत. प्रयत्न करतात लोक, असं नाही आहे की नाही करत. शेवटी आपण चळवळ ती उभी केलेली आहे, ठिकाणी चळवळ जिवंत केली, जिवंत ठेवली आहे, ती वाढतच जाणार, कमी होणार नाही. परंतु त्यातल्या त्यात तुम्ही लोकांनी जे या ठिकाणी जोपासना केली या परिसराची, ती कौतुकास्पद निश्चितपणे आहे. त्याबद्दल खास करून पुरुषांना कमी, महिलांना जास्त ऋणी आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अलीकडचा काळ हा अत्यंत कठीण काळ आहे आणि या कठीण काळामध्ये आपल्या धर्माची जोपासना करणं, त्याचं पालन करणं आणि त्याची सुरक्षा करणं हे सर्व महत्वाचं ठरलेलं आहे. कारण देशातलं जे राजकारण चाललं, जी दिशा चालली, त्याचा जर आपण विचार केला तर बाबासाहेबांनी जे आपल्या मनात ठसवलं होतं की त्यांनी भाषण करताना सांगितलं होतं 26 नोव्हेंबर 1949 ला ज्या वेळेला देशाचं संविधान त्यांनी देशाला अर्पण केलं, ते म्हणाले होते की मी जरी हे संविधान आपल्याला देऊ, एक राजकीय लोकशाही या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, परंतु जोपर्यंत या देशामध्ये समानता येणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही. सातत्याने या देशामध्ये प्रयत्न झाले की समानता आणली पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानापूर्वी या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी
ब्रिटिशांचं राज्य होतं, त्याच्यापूर्वी मोगलांचं राज्य आणि पेशवाई सुद्धा होती आणि वेगवेगळे राज्य होते. संविधानाने सर्व राज्यांना संघटित करून एक राज्य, एक सॉव्हरेन अशी कंट्री, असा देश या ठिकाणी निर्माण केला. आणि त्यांचं स्वप्न होतं की निश्चितपणे या देशात चांगलं परिवर्तन घडून येईल. परंतु अलीकडचा काळ लक्षात घेता आपण जाणकार आहात, प्रबुद्ध आहात, प्रज्ञावंत आहात. मी काय बोलतोय त्याचे संकेत तुम्हाला कळतात, समजतात. त्यामुळं या कठीण परिस्थितीमध्ये ही आपण ज्या ताकदीनं, ज्या दृढ इच्छा आणि संकल्प करून आपल्या धर्माची जोपासना करीत आहात, निश्चितच तुमचं कितीही आभार मानले तरी कमी आहे. आणि अशा या काळामध्ये मी एवढंच या ठिकाणी जाता जाता सांगेन की जरी परिस्थिती कोणतीही का असेना, बाबासाहेब कधी डगमगले नव्हते. म्हणजे आपल्यावरच परिस्थिती आली अशातला भाग नाही. त्यांना पदोपदी आले, पदोपदी लोकांनी छळलं, परंतु त्यांनी स्वतःच्या प्रती एक दृढ निश्चय केला होता की मी याचा सामना करून एक सकारात्मक मार्ग शोधेन आणि आपल्या आयुष्याची वाटचाल या ठिकाणी करून आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम करेल. तशाच प्रकारे आपण सुद्धा संघटित राहू, कारण असं व्हायला नको की जर बाबासाहेबांच्या मताचे 5 लोक असते तर आपल्या तलवारीचे टोक न्यायालयाचे असते. तर असं व्हायला नको की, परंतु तलवारीचं टोक न्यायालयाचं राहील याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून आपल्या सर्वांचा स्वाभिमान जोपासण्यासाठी आपल्यासोबत राहील हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि तथागताच्या आपल्या सर्वांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा मागतो. धन्यवाद. जय. या दान साधना केंद्राचं उद्घाटन झालं या ठिकाणी घोषणा करतो. या सम्राटाच्या बुद्धविहाराचे सचिव माननीय ईश्वरजी मेश्राम यांना की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं. महापुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन वंदन करतो. आज सम्राट अशोक ध्यान केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. सन्माननीय आपल्या उत्तर नागपूरचे आमदार आणि माजी पालकमंत्री, ऊर्जामंत्री आदरणीय नितीन राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आज या ध्यान केंद्राचं उद्घाटन झालं. आजच्या या कार्यक्रमाला अजून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक नितीन राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर करवाडेजी, कार्यक्रमाचे अतिथी राजेशजी निंबाळकर साहेब, कामगार नेता, कार्यक्रमाचे अतिथी आदरणीय चंद्रकांत वार्तिक साहेब, कामगार नेता, प्रमुख उपस्थिती म्हणून वामनजी शेटकर, संपादक माहिती इंडिया आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या बँकेचे पाटण शाखेचे पालक संचालक बहिरामजी शेंडे, आमचे मनपा बँकेचे संचालक आदरणीय
धनराजी पेडेकर, माजी संचालक गौतम गेला आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय निरंजनजी खुंडे साहेब, आमच्या सम्राट महामंडळाच्या कोषाध्यक्षा गणपतीये, शशिताई मिश्रा, बिहुताई गेला, साधना सालवटकर, वासीताई मिश्रा आहे, आमचे सदस्य संचालक करत आहेत ते सुनीती सहारे, आणि त्यांनी मला नेहमी ह्या ध्यान केंद्राच्या कामामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा पासून छत्री लावण्यापर्यंत रंगवटी करण्यापर्यंत त्यांनी मला मोलाची साथ दिली. असे आमचे मित्र अनुपी कुंदेरे, राजेशजी घराळे आणि उपस्थित ज्यांनी या ध्यान केंद्राकरिता वस्तू स्वरूपात मदत केली असे आमचे सर्व उपस्थित आणि महिला मंडळ. सम्राट अशोक मानव कल्याण मंडळ याची निवडणूक 2016 मध्ये झाली. त्यामध्ये आम्ही 11 कार्यकारी सदस्य निवडून आलो. माननीय मार्गदर्शक निरंजनजी खुंडे त्यावेळी या विहाराचे सचिव कार्यरत होते आणि त्यांनी म्हटलं आता माझ्याशी हिंमत नाही तर नवीन कार्यकारी तयार करून ह्या विहाराची पुरातनी सांभाळावी. आणि पहिल्यांदा आपल्या विहाराचा चुनाव झाला आणि त्या चुनावामध्ये आमचा पॅनल निवडून आला. आमच्या हातामध्ये ज्या कार्यकारिणी सभासदांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून माझ्या कार्यकारिणीच्या अध्यक्ष सोबत पदाधिकारी सदस्य यांनी माझ्यावर विश्वास टाकला. कारण कार्यकारिणीमध्ये सर्व कोणी नोकरीवर आहे, कोणी काम धंद्यावर आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळ सुद्धा मिळत नव्हतं. पण काही गोष्टी माझ्यासोबत होते, जसं सुनील राजे धडाळेजी, सुधीर सहारे, आमच्या मॅडम प्रीता कढिये, आपले किशोर करवाडे आणि शशी मिश्रा. आपल्याला सांगू इच्छितो गेल्या 10 वर्षापासून आपल्या सम्राट अशोकामध्ये, सम्राट अशोक बुद्धविहारामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा लावण्याकरिता 10 वर्षापासून लागलेले होते. परंतु ही नवीन कार्यकारी आल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा 24 एप्रिल 2022 रोजी आपल्या बाबासाहेबांची प्रतिमा इथे लावण्यात आली आणि 14 एप्रिल 2023 ला छत्रीचं सुद्धा उद्घाटन आपण इथे करण्यात आलेलं आहे. आपल्या देशामध्ये रंगरंगोटी झाली नव्हती. रंगरंगोटीसाठी सर्वांनी, जसं माझ्या बँकेचे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी मला बोलायची साथ दिली. कोणी पेट दिलं, कोणी वस्तू स्वरूपामध्ये दिलं. त्या लोकांच्या याने आपण बाहेरची रंगोटी आणि इथलं जे दिसत आहे आपल्याला सौंदर्य हे त्यांच्याच मदतीमुळे आपण करू शकतो. भविष्यामध्ये आज एक सम्राट अशोक ध्यान केंद्र त्यावेळेस फक्त बिर्लाबाई म्हणून ते वाढी लावलेलं होतं आणि एवढा मोठा सुंदर हात आपला आणि ते समाजामध्ये जे कार्य करतात, नोकरीपेक्षा असो, बिझनेसमॅन असो, त्यांच्या मनाला शांती मिळाली पाहिजे म्हणून आपण एक मेडिटेशन हा म्हणजे ध्यान केंद्र आपण इथे केलं पाहिजे अशी आमची इच्छा होती. आणि मी मनोगत माझ्या कार्यकारिणीला म्हणून दाखवलं. त्यांनी म्हटलं ठीक आहे बघा आपण, आणि आपण केलं. यासाठी आपण ध्यान केंद्राचं आज हे उद्घाटन झालेलं आहे. महिन्यातून आपण 15 दिवसातून एकदा हे वनडे शिबिर म्हणून आपण इथे केलं. तर आपण जे रोज काम करतो आणि जे आपल्या मागं टेन्शन असते ते रिलीफ म्हणून आपल्याला ते भेटू शकते. या उद्देशाने आपण इथे ह्या ध्यान केंद्राचं आपण कार्य केलं आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण
आपण इथे करणार आहोत. आज इथे उपस्थित तुम्ही इथे झालात आणि आजचा हा कार्यक्रम इथे झाला आणि मला ऐकण्याची गुणवत्ता दिली संधी दिली, त्यामध्ये मी त्यांचा धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. त्यांनी झालेला होता आणि या इथे ग्राउंडमध्ये मूर्ती मूर्तीला कॉम्प्लिमेंट टाकण्यात आलेलं आहे. यानंतर या केंद्राचं आणि आमचे माननीय गावकरी जयंत साहेबांनी या विहारामध्ये इथं केलं आणि ते आम्ही ते दाखवून ठेवत आहोत. त्यानंतर मी आमंत्रित करतो की या कार्यक्रमाचे अतिथी माननीय राजकीय निपाटकर साहेब जे कामगार नेते आहेत त्यांनी आपले दोन शब्द सांगावे. तथागत भगवान बुद्ध सम्राट अशोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आजच्या या सम्राट अशोक ध्यान केंद्राचं उद्घाटन आमचे नेते या राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीनराव साहेब माननीय आमदार यांच्या हस्ते झालं. या ज्या ध्यान केंद्राचं उद्घाटन झालं ते इथलं बौद्ध व्यवहार माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय नितीनराव साहेबांचं त्यांनी लावलेलं एक रोपटं होतं आणि त्याचा विस्तार त्यांच्या सामाजिक राजकीय आंदोलनातून इथे कार्यरत असलेले नंदकिशोर तरवाडे साहेब, आमचे बंधू ईश्वर मेश्रामजी आणि इतर सुनीताताई गजबी आणि इतर जे पदाधिकारी आहेत यांनी याला मूर्त स्वरूप दिले या ध्यान केंद्राला. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र कामगार नेते चंद्रकांत वासनिक साहेब, दुसरे कामगार नेते लोकांचे ज्येष्ठ नेते श्री निरंजन गोटे साहेब, मामूद सुरपूर साहेब, या चॅनलचे सन्माननीय प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक. ध्यान केंद्र मला असं वाटतं की नागपूरचा पहिला उपक्रम असावा. एखाद्या उद्योगामध्ये अशा प्रकारचा रचनात्मक कार्य तो उभं राहत आहे. ध्यान म्हणजे काय असं तसं भगवान तथागत बुद्धांनी सांगून ठेवलेलं आहे की एनलाइट युअर सोल बाय युजिंग द टेक्निक ऑफ माइंड अँड बॉडी. पण मला नेहमी असं वाटतं ध्यान म्हणजे आपल्या वैयक्तिक, सार्वजनिक, सामाजिक, कौटुंबिक जीवनात आपण अत्यंत प्राणपणाने, अत्यंत समर्पित भावनेने, अत्यंत चिकाटीने केलेलं कुठली कार्य, कुठली जबाबदारी म्हणजे ध्यान असं मला नेहमी वाटतं. आणि जे लोक जे तत्व अशा प्रकारच्या जबाबदारी स्वतःला समर्पित, राजकीय असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो की आपल्या वैयक्तिक जीवनातले असो, जे लोक अत्यंत समर्पित भावनेने काम करतात आणि त्या कामातून काही निर्मिती करतात, हा ध्यानाचाच एक प्रकार आहे असं माझं मत आहे. इथे सन्माननीय भगिनी आहेत, त्या गृहिणी आहेत, त्या आपल्या कुटुंबासाठी अपार कष्ट घेतात. त्या कुटुंबात अत्यंत चांगली सक्षम पिढी जन्माला येते आणि ती कमी कर्तृत्व गाजवते. हे सुद्धा एक ध्यानच आहे. आमचे नेते निरंजन गोंडे साहेबांना पाहतो लोगा फॅक्टरी मागच्या 50 वर्षापासून किती असंतोष, किती काय झालं असेल त्या लोगा फॅक्टरीमध्ये, आधी काय परिस्थिती आहे मला जवळ माहिती आहे. त्यांच्या चेहऱ्यावर किती शांती दिसते हे सुद्धा एक ध्यानच आहे. आमचे मित्र ईश्वर मेश्राम साहेब फार घातक असतात, अत्यंत धडाडीचे आहेत. नोकरी करून सुद्धा सार्वजनिक जीवनात मोठी जबाबदारी पेलून सुद्धा चेहऱ्यावर सतत त्यांचे हास्य असते. हे सुद्धा एक ध्यानच आहे. तथागत भगवान बुद्धाला लहान मुलांना बघून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उठत असेल आणि एखादं करुणामय दृष्ट असेल तर त्यांची सखोल संवेदना आपण सर्वांनी बघितलेली आहे. मित्रांनो, मला नेहमी असं वाटतं की आपण सर्व सार्वजनिक जीवनात आपला हा ध्यानाचा प्रचार आणि प्रसार आपण जनसामान्यासाठी करा आणि तिथून अत्यंत सकारात्मक आणि समाजाला पोषक अशा विचारांची निर्मिती या तथागत भगवान बुद्धाच्या या पवित्र अशा वास्तूतून होईल असा मला विश्वास वाटतो. आणि परत आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय करवाडे साहेब
ईश्वर मेश्राम साहेब यांचं आणि सर्व समस्त ही जे मंडळ आहे कार्यक्रम मंडळ सम्राट अशोक ज्ञान केंद्राचं याचं मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम जय भारत. आपण ध्यानाची अतिशय सुंदर असं विश्लेषण सांगितलं आहे. यानंतर मी या कार्यक्रमाचे अतिथी माननीय चंद्रकांत